ज्या पद्धतीने त्याचा उल्लेख करणं अगदी शाळेत परिस्थिती आहे. सगळ्यांनी विचार मांडत असताना कायदेशीर लढाई लढायची आहे की पोलीस डिपार्टमेंटचे असतील, वकील असतील किंवा राजेंद्र गोंडे साहेबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं विशेषतः एका समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शासकीय नोकरीमध्ये जी संख्याबळ बघता, त्यामुळे हे स्पष्ट होतं की तिथे इतर समाजाला न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. माझाही वेळेला 2018 पासूनच्या महामंडळाच्या निवडणुकीचा दौरा झालेला आहे. त्यामुळे कल्पना आहे की बीडची परिस्थिती महामंडळाच्या माध्यमातूनही बँका कर्ज देताना किती अडचण निर्माण होती. आता लोकांनी काय मागणी केली? पहिली लोकांची मागणी आहे की पालकमंत्री हे कुणी मुंडे नावाचा माणूस नसावा, हा पहिला मुद्दा. दुसरी मागणी काय केली? जर पालकमंत्री द्यायचा असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्हा या बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, तर कुठेतरी जाऊन सामान्य मराठा माणसाची भूमिका त्या ठिकाणी उघडवावी लागत होणार नाही. तिसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं की भीतीचं वातावरण. आता ही भीतीचं वातावरण ही वस्तुस्थिती आहे, परंतु आपण या भीतीच्या वातावरणामध्ये राहू शकत नाही, कारण तिकडचा बऱ्यापैकी मराठा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे आणि ती सगळी लोक एका वेगळ्या विशिष्ट म्हणतात ना नेतृत्वाखाली काम करणारी मंडळी आहे. हे स्पष्ट तर झालेलंच. वाल्मिक कराड आणि त्यांची जी टीम आहे, या टीमची जी मुलं आहेत ती जवळपास 25च्या वयोगटातल्या खाली आहेत. सगळे बेरोजगार आहेत. जाणीवपूर्वक बेरोजगार लोकांना अशा प्रकारे व्यसनाधीन करून असं कृत्य करताना हमखास त्या ठिकाणी पाहायला मिळालं. काही सोशल मीडियामध्ये तरुण मुलांच्या हातामध्ये बंदुका, त्याची तुम्ही चौकशी करणार आहे का? एवढ्या तरुण मुलाला लायसन्स कसं मिळालं? आम्हाला लायसन्स घेता नाकी नव्हते अधिकृतपणे. तर बीड जिल्ह्यामध्ये किती मुलांकडे अधिकृतपणे बंदुकीची लायसन्स आहे आणि त्याचा खरा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी होतोय आणि मग त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याला धोका आहे, त्या सगळ्या बऱ्याचशा काही चौकशा त्या ठिकाणी निष्पक्ष झाल्या. कोणत्याही सांगितल्याप्रमाणे राज्य स्टेट सीआयडी जर चौकशी करत असेल तर ती खूप वर्ष चालणार आहे. म्हणून जर चौकशी करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या सीआयडी कडनं चौकशी व्हावी, तर त्याला जास्त अर्थ राहील, तर कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं.